माझा आपल्याला असणारा एक सवाल आहे. 2029च्या विधानसभा आणि लोकसभा झाल्या पाहिजेत की न झाल्या पाहिजेत, आणि ते जर करून घ्यायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार आपण निवडून आणले पाहिजे, हे लक्षात घ्या. आज परिस्थिती बदलली. काँग्रेसमधले काही जण उघड उघड बीजेपीशी समझोता करतायत. मुस्लिम संघटन असणारं MIM हे सुद्धा बीजेपी बरोबर जाऊन त्या ठिकाणी समझोता करतायत. त्यांच्या काय मजबुरी असतील मी त्याच्यावरती जात नाही, पण उद्याचं येणारं कालखंड हा आपल्यासमोर उघड्या डोळ्याने आपण पाहतो. हे नुसतं एकाच ठिकाणचं असेल तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की चुलीवरती शिजत ठेवणारा भात आपण हात घालत नाही आणि बघत नाही की शिजलाय. आपण एक दोन दाणे घेतो, नरम झालाय का त्याच्यावरनं आपण ठरवतो की भात शिजलाय की न शिजलाय. तसं राजकारणामधलं सुद्धा हे काही संकेत आहेत की उद्याची ही दिशा कशी जाणार आहे. भारतीय जनता पक्ष त्याचा मतदार त्याचा निश्चय पक्का आहे की काही झालं तरी या देशामध्ये एकच पक्षाचं राज्य राहिलं पाहिजे आणि उत्तर सगळे पक्ष संपले पाहिजेत, हे लक्षात घ्या. शीन झाले पाहिजेत. चायनासारखी परिस्थिती करायची आहे की जिथे आवाज उठवता येणार नाही, जिथे बोंबलता येणार नाही, असं आपल्याला दिसतंय.